हाय फ्रेंड्स, जय गजानन. तर इथे सकाळची सुरुवात झाली आहे. मस्त पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर इथे आमच्या सकाळी सकाळी पसारा बघू शकता घरामध्ये. आणि इथे मी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि डायरेक्ट मी किचनमध्ये आले. कारण इथे मला आता ना म्हणजे खायचं जे काही आहे ते बनवायचं होतं. म्हटलं हे सगळ्यात आधी करून घेते, मग बाकीची कामं करते. नाहीतर मग बाकीच्या कामात राहिलं तर याला वेळ होऊन जाते. त्याच्यामुळे मग इकडे किचनचं सगळं आवरलं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट बाहेर गेली आणि बाल्कनी वगैरे पूर्ण हे केलं, झाडून पुसून घेतलं. त्याच्यासोबत झाडं पण थोडेसे आज बघितले, थोडा वेळ होता तर. इथे सूर्य बघू शकता वरती आलेला आहे, पण अशी पाहिजे तशी ऊन काही निघत नाही आहे. इकडे जरा बादल बादलच वाटत आहे. त्याच्यानंतर ना छान आंघोळ वगैरे केली आणि मस्त फ्रेश होऊन आता इथे आले होते. तर याला म्हटलं थोडंसं काहीतरी खायला देते, तर तो माझा बघू शकता डब्याचं झाकण घेऊनच पळाला होता. आणि त्याला प्लेट दिली मी हातात, तर म्हटलं हळू जा हळू जा, तर तो इथे अडकला आणि त्याच्या हाताने पूर्ण सगळं इथे पडलं. तर मग त्याला जे वरचे आहे ते उचलून दिले आणि मग बाकीचं सगळं इथे मला डबल काम झालं. तर झाडून घेतलं मी. म्हणजे कसं असते ना, दिवसभर हे छोटे छोटे कामं चालूच असतात. म्हणजे तिकडे दुसरं काम काहीतरी विचार करून ठेवते आणि इकडे तिसरंच होते. तर असं दिवसभर काय ना काय चालूच असते. मग इथे मला लंच बनवायचं होतं, कुकर लावायचं होतं वरण भाताच्या. तर इकडे किचनमध्ये आली. म्हटलं वरण भाताचं कुकर लावून घेते. हे ऑफिसला निघाले होते. मग इकडे कपडे पण लावले होते मशीनला धुवायला, ते तिकडे धुणं चालू आहे. आणि इथे नाही, आणि याचे 2 टॉईस फेकले होते त्या पाण्यामध्ये. तर तेच मी त्याला सांगितलं होतं की कबूतर घेऊन जाणार, तर तो मला वापस सांगत होता कबूतरला दे बा म्हणून. तर हे सगळं इथे आमचं चालू होतं. मग त्याच्यानंतर इथे कुकर बघितलंच तुम्ही, मी डाळ तांदूळ धुवून घेतले होते. तर तो कुकर पण गॅसवर ठेवून दिलं, म्हणजे एका साईडला कुकर पण होते आणि सोबतच आपले छोटे मोठे जे काम असतात ते होतात. तर मग इथे थोडंसं मेस झालं होतं, तर म्हटलं तेही सगळं इथून मी आधी क्लीन वगैरे करून घेते. तर ते जे ते क्लीन करत होते आणि त्याच्यानंतर मग कपडे पण झाले होते तोपर्यंत. मग तिकडे कपडे घेऊन गेली, ते वाढवले. म्हणजे सकाळी असं बसण्याची फुरसतच नसते, लागून लागून एक 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 काय ना काय चालूच असते, जोपर्यंत आपलं दुपारचं जेवण होत नाही. आणि मग इकडे कपडे टाकले. मग तिकडे थोडेफार भांडे होते सकाळचे, ते म्हटलं आता ठेवेन, तर मग जेवणासोबत खूप जास्ती होतात आणि मग ते भांडे पाहून पाहूनच ना म्हणजे कंटाळा यायला लागते. त्याच्यापेक्षा म्हटलं चला आता हात लागला, हे पण धुवून घ्यायचे. तर इथे मी भांडे धुवायला लागली आणि इथे कंटिन्यू याचं तेच चालू होतं, कबूतरला द्यायचं आहे द्यायचं आहे द्यायचं आहे, तो मला सांगत होता आणि मी त्याच्यासोबत बोलत पण होते आणि इकडे आपलं भांड्याचं काम पण करत होते. तर असं असते, दिवस कसा निघतो आणि कसा जातो काय समजत नाही. फक्त दुपारी थोडंसं आरामात बसायला मिळते, पण त्याच्यातही काय ना काय लुडबुड चालूच असते. तर तेही म्हणजे एक हे आता काय म्हणायचं, आपल्या लाईफचा पार्टच आहे. तर असो. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. बा